कडून तशी तयारी चालू आहे। नोटिसा देण्याचा कार्यक्रम चालला आहे आणि तुम्ही जाऊन भाषण करू नका असं सांगितलं जाण्याची शक्यता आहे। एवढी भीती वाटली कशाची हा खरा माझा प्रश्न आहे। पिटिशन केलंय एवढं दांड कालच एवढा गाठा मला मिळाला। मला माहिती आत पोकळी सगळं, तुम्ही काळजी करू नका। परंतु करतील काय भाषणाला बंदी करा, यायला बंदी करा, लढाई तर चालूच राहणार आहे। आणि शेवटची लढाई 20 तारखेला या मतदारसंघातला मतदार लढणारे, शेवटी लक्षात ठेवा मतदार लढणारे। जो बाहेर येऊ गरीब माणूस असतो, त्या गरीब माणसाला वाटतं चौगुलेचे पाय मोडले, आरण्याचे हात मोडले, कशाला आपण आपला प्रपंच पाहावा, हे वाटणं साहजिक गोष्ट की नाही रे, असं वाटतं त्याला। अगरवाल का? अरे 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 कोणत्या अगरवालला मारलं? त्याच्या नगरसेवक व्यापारीकडे असेल, गरीब असेल, त्याच्या पाठीमागे कोणी जास्त आणखी घेऊन नसेल, मारलं त्याला समजा। याची भीती, हे सगळं भीती बसवण्याकरता आहे। धाक बसला पाहिजे, कुणी बोललं नाही पाहिजे, चालचूल नाही केली पाहिजे। जे असेल तसं गप ऐकायचं, मतदान करायचं, हे त्यांचं धोरण आहे। त्याच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे। घाबरायचं नाही, मतदान करायचं, काकीलाच मतदान करायचंय, प्रचंड मताने विजय करायचंय। गुलामगिरीत राहायचं नाही, आझादीमध्ये राहायचंय। आपला देश आहे, स्वतंत्र देश आहे, स्वतंत्र मतदार आपण आहोत। मताचा अधिकार लोकशाहीने दिला आहे, तो बजवायचा आहे आपल्याला। कुठेही घाबरायचं नाही, काय व्हायचं होईल। परंतु हे तुम्ही मतदानात केलं तर पुढचं स्वातंत्र्य लक्षात ठेवा, नाही तर गुलामगिरी तुमच्या कायमची बोकंडी बसल्याशिवाय राहणार नाही। बोकंडी शब्द चालतो ना? आता हे सगळं खरं आहे। काय अवस्था होती, किती समृद्ध भाग होता। पवार साहेबांना खूप सगळं माहिती घेतलं, खूप सगळं माहिती। साहेब फिरलेले, पाहिलेले, घरोघर गेलेले, कुटुंबातले राहिलेले सगळ्यांच्या। एक समृद्ध भागाचं पाणी गेलं, इथला कारखाना बंद झाला, बाजारपेठ अडचणीत आली। पुन्हा एकदा वैभवाचे दिवस आणण्याची जबाबदारी तुमची, आमची, सगळ्यांची आहे। काकीनं ती जबाबदारी घेतली। खासदार आपल्या पाठीशी आहेत आणि लोकशाही आघाडीचे पूर्णपणे सरकार तुमच्या पाठीशी राहिल्याची ग्वाही तुम्हाला या निमित्तानं देतो। पुन्हा वैभवाचे दिवस, पुन्हा स्वातंत्र्याचे दिवस, पुन्हा बंधुत्वाचे दिवस, सगळ्यांनी सगळे समाज एकत्र सगळ्या पद्धतीने। आता काय ते पंतप्रधानांपासून सगळे सुरू केले काहीतरी, पटेंगे तो काय कटेंगे, काय कसलं पटेंगे कटेंगे, महागाईचं बोला, नोकऱ्यांचं बोला, शेतकऱ्याच्या प्रश्नाचं बोला, दुधाच्या भावाचं बोला, सोयाबीनच्या बाजाराचं काय झालंय बोला। ते नाही बोलायचं, ते बोललं तर अडचणीत येईल, म्हणून हे पटेंगे ते कटेंगे। जेव्हा उत्तर द्यायला राहत नाही त्यावेळेस वेगळा प्रश्न घेऊन जायचं, डोके आपले भ्रष्ट करायचे, हा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे। फसायचं नाही, लक्षात ठेवा। या निवडणुकीमध्ये कोणत्याच गोष्टीला फसायचं नाही। महाविकास आघाडीच्या पाठीशी राहायचं, काकीला प्रचंड मतं द्यायची आपल्या सगळ्या आघाडीच्या सगळ्यांनी। आमचे शिवसेनेचे बंधू आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, मित्र पक्षाचे, रिपब्लिकन पार्टी तर अख्खीच बरोबर आहे। त्यामुळं तुम्ही सगळे त्या मनापासून काम करता, मनापासून काम करा आणि पुढचा काळ आपला अत्यंत आनंदाचा आणि वैभवाचा आणि संपन्नता घालवण्याकरता हे 20 तारीख आपल्याकरता महत्वाची आहे, लक्षात ठेवा। 20 तारखेला हा खऱ्या अर्थाने तुमच्याकरता अत्यंत महत्वाचा दिवस आहे। तो दिवस तुमच्या दिशा बदलणार आहे, चांगल्या दिशेने तुम्हाला सगळ्यांनी येणार आहे, ती काळजी घ्या। अजूनच कुठेतरी परवा म्हटले का यांचा काय संबंध? अरे माझं गाव या मतदारसंघात आहे, मी मतदार आहे ना, मला बाहेरचं म्हणायचं कसं काय? तर काही नाही, सगळ्यांनी एक राहायचं, भक्कम राहायचं आणि निवडणूक जिंकायची। हे सांगतो तुम्हाला परत एकदा, शेवटी सांगतो, साहेबांना सांगतो, यावेळेस 20 तारखेला तुम्ही चांगला बदल केला तर तुमचा भविष्य काळ चांगला आहे। नाही तंगड्या मोडा, हात तोडा, झापड्या मारा, अमुक करू, तुझी जिरू, तुला काढून टाकू, अरे आपण निघालो म्हणून माणसं फिरायला लागले, घरी जायला लागले, काही तर नाईट ड्रेसवर घरी चहा प्यायला सकाळी 6लाच येत।
आपण म्हणून मुरुम पडला, म्हणून तिकडे काय 3200 झाला. आम्ही एक गणेश कारखाना चालवला, 1च वर्ष चालवून मिळाला. तुम्ही 5 सगळ्यात चांगला चालवलाय. आम्ही अडचणीतून चांगला चालवलाय. म्हणजे आम्ही करू शकतो हे सिद्ध केलेलं आहे. आणि आणखी पुढच्या काळात आणखी चांगल्या पद्धतीने सिद्ध करू. पण 20 तारीख मात्र विसरायची नाही. काँग्रेसला, आघाडीला आणि पंजाला मतदान 100%. काकीचं नाव 2 नंबरला लक्षात ठेवा. आटापिटा केला नाही 1 नंबर करता. मी तिकडे केला नाही, काकी ना केला नाही. भक्कम पाठीशी राहा. 20 तारखेला मतदान करा असं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. यानंतर महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार. शरद पवार. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार. शरद पवार. 84 वर्षाचे तरुण योद्धे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं प्रचंड टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. महाराष्ट्राचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब.